चहा का पिऊ नये? 1. ॲसिडिटी आणि गॅस. चहामध्ये टॅनिक ॲसिड असतो, जो उपाशीपोटी घेतल्यास पोटात ॲसिड वाढवतो आणि ॲसिडिटी व गॅसची समस्या निर्माण करतो. 2. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच आयर्न ॲब्झॉर्प्शनवर परिणाम. चहा शरीरात आयर्न शोषून घेण्याची प्रक्रिया कमी करते, त्यामुळे थकवा, अशक्तपणा निर्माण होतो. 3. झोपेवर परिणाम. चहात कॅफेन असतं, त्यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडते आणि त्यामुळे नीट झोप लागत नाही. 4. चहा पिण्याची सवय म्हणजेच लत. नियमित घेतल्याने त्याची सवय लागते. न मिळाल्यास डोकेदुखी, चिडचिडेपणा होतो. 5. दातांवर डाग. दररोज अनेक वेळा चहा घेतल्यास दातांवर पिवळसर डाग पडतात. 6. पचनसंस्थेवर परिणाम. अधिक प्रमाणात चहा घेतल्याने पचन बिघडते, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस किंवा अपचन होऊ शकते. 7. हॉर्मोन्स असंतुलन. काही संशोधनांनुसार कॅफीन हॉर्मोनल बॅलन्सवर परिणाम करू शकतो. 8. शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन. चहा मूत्रवर्धक आहे, त्यामुळे शरीरातून जास्त पाणी बाहेर पडते आणि डिहायड्रेशन होते. 9. त्वचेवर परिणाम. डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी होते, नैसर्गिक तेज कमी होतो. 10. पोट फुगणे म्हणजेच ब्लोटिंग. दूध आणि साखर असलेल्या चहामुळे अनेकदा पोट फुगते. चहा पिण्याच असेल तर कसं प्यावं? दिवसातून 1 ते 2 कपापर्यंतच मर्यादित ठेवा. उपाशीपोटी चहा टाळा. शक्य असेल तर हर्बल टी किंवा ग्रीन टी निवडा. चहा आरोग्यदायी बनवण्यासाठी साखरेऐवजी गूळ, सौंफ, अद्रक, दालचिनी वापरा.